नमस्कार मंडळी, मी कौशवाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहेत? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला, तुम्ही आई रत्नेश्वरी आईचा पालखी सोहळा कसा भव्य दिव्य पालखी सोहळा होता. बरेचसे बँड होते आणि गुलाल पण भरपूर उडवला आणि फटाक्याची मेन म्हणजे आतिषबाजी त्या व्हिडिओमध्ये मला बघायला भेटली. तर मंडळी, आज आहे 12 एप्रिल आणि मेन म्हणजे आज आहे नवीन शेवेगावातला शांतेश्वरी आईचा पालखी सोहळा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आई शांतेश्वरी आईचा पालखी सोहळा कसा असा पालखी सोहळा असणार आहे त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला भेटणार आहे. आणि त्यांचा दरवर्षी भारीच असतो आणि यंदा सुद्धा कसा असणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि खूप धमाल मस्ती असते पालखी सोहळ्यामध्ये या नवीन शेवेगावाचा. तर चला, आणि दरवर्षी नवीन नवीन रेकॉर्ड मोडायचा पूर्ण प्रयत्न करत असतात ते. यंदा काय रेकॉर्ड होणार आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि मेन म्हणजे या व्हिडिओचे 3 पार्ट आपण करणार आहोत, कारण आजचा हा वेगळा पार्ट आणि आपण त्यांची आल्यांमध्ये पालखी येत असतो ना, तेव्हा पण आपण वेगळी व्हिडिओ काढू. तर चला, न वेळ घालता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि चॅनल नवीन असाल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला, बोला शांतेश्वरी माते की जय. आता जाऊया नवीन शेवेगावामध्ये आणि तिकडचा जो माहोल असणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. चला चला मंडळी, आलो आता शांतेश्वरी आईच्या देवळाजवळ आणि वाडा ग्रुपचा मानाचा हार निघालेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा जर जोशाने उत्साहाने वाडा ग्रुपने मस्त की आपला मानाचा हार काढलेला आहे. चला, तुम्हाला त्यांचा जल्लोष वगैरे तुम्हाला दाखवतो. चला चला मंडळी, बघताय समोर नवीन शेवेगावामध्ये आलेलो आहोत आपण आणि मानाचा हार वाडा ग्रुपचा पोचलेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा वाडा ग्रुपचा दर जोशाने उत्साहाने वाजत गाजत आपला हार आता पोचलेला आहे शांतेश्वरीच्या गाभाऱ्याजवळ देवळाजवळ. आता कसा वाटते आपला हार पोचलेला आहे मानाचा, काय सांगणार? दरवर्षीप्रमाणे वाडा ग्रुपचा नाटक पण असतो आणि दरवर्षीप्रमाणे वाडा ग्रुपचा मानाचा हार पण असतो. तर या वर्षी सुद्धा मानाचा हार घेऊन आलेलो आहे आमचा वाडा ग्रुप. आय माऊलीचा, शांतेश्वरी माते की. मंडळी, समोर बघताय आपला देऊळ, शांतेश्वरी आईचा देऊळ बघताय. मस्त की डेकोरेशन जो केलेला आहे यंदाचा तो डेकोरेशन बघताय तुम्ही, भव्य दिव्य डेकोरेशन केलेलं आहे बघताय. मस्त वाटते लाइटिंग वगैरे. आणि नंतर तुम्हाला जो पालखी सोहळा जेव्हा चालू होईल तेव्हा फटाक्यांची जी आतिषबाजी असणार आहे तेव्हा तर अजून भारी असणार आहे. आणि या साईडला लाईव्ह सेटअप असणार आहे आणि त्या पूर्ण या ग्राउंडमध्ये मैदानामध्ये पूर्ण पब्लिक नाचताना दिसणार आहेत. आणि आता जाऊया देवळामध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि बघताय शिवशंभू यंदा केदारनाथची पूर्ण थीम केलेली आहे आतमध्ये. तर आपण जाऊया आता, दर्शन घेऊया शांतेश्वरी आईचा. चला, शांतेश्वरी माते की जय. आलो देवळामध्ये. बघताय समोर मस्त की डेकोरेशन केलेलं आहे देवळाच्या इथे गाभाऱ्याजवळ. हे बघा, शिवशंभूंचं पूर्ण डेकोरेशन असणार आहे. आणि आता जाऊया गाभाऱ्यामध्ये आई शांतेश्वरी मातेचं दर्शन घेऊया.
समोर बघताय आलोय गाभाऱ्यामध्ये शांतेश्वरी आईच्या आणि जो फुलांचा डेकोरेशन केलेला आहे यंदा पूर्ण जो थीम आहे ती शिवजींची असणार आहे आणि समोर बघताय ग्रामदेवता आपली शांतेश्वरी आई. दर्शन घेऊया. चला बोला शांतेश्वरी माते की जय. बघा शांतेश्वरी माते की जय. समोर बघताय मंडळी आई शांतेश्वरी आईची पालखी आणि यंदाची जी थीम आहे वरती पालखीच्या वरती आपली एकवीर आई सवार आहे कोंबड्यावरती. बघा मस्त वाटते. सुंदर यंदाचं डेकोरेशन केलं आहे आणि पालखी बघा मस्त फुलांनी सजवलेली आहे. वाटते सुंदर. बघा आपली पालखी शांतेश्वरी आईची यंदाचा 2026 मस्त सजवलेली आहे. भारी वाटते. आणि हे पूर्ण चलचित्र आहे मुवमेंट होणार आहे. मस्त वाटेल जेव्हा पालखी निघेल तेव्हा तुम्हाला खरंच मजा येईल. आणि जो पालखी सोहळा असणार आहे आणि तेव्हा खूप धमाल असणार आहे या पालखीची. चला मंडळी थोड्या वेळात आता पालखी सोहळा चालू होईल आणि थोड्याशा क्षणामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आणि मानाचा हार सुद्धा पोहोचलेला आहे वाडा ग्रुपचा आणि दर्शन करून खूप सुंदर वाटते. बरं वाटतंय. आणि तुम्हाला आता शेवेकरांची मजा आणि पालखी सोहळा बघायला भेटणार आहे. खूप जल्लोष असतो या पालखी सोहळ्यामध्ये आणि परफेक्ट आपली वाटते पालखी 9-9:30 नंतरच निघेल. म्हणजे पालखीचा टायमिंग फिक्स सांगू शकत नाही कारण वर खाली होत असतो. चला ही व्हिडिओ बघायला पूर्ण शेवटपर्यंत कनेक्ट. चॅनल नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप धमाल असणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये. मंडळी बघताय आता आलोय आपण शांतेश्वरी आईच्या देवळामध्ये मस्तपैकी सजून नटून आणि आपले सर्व घरत किंग आणि खाता पिता ग्रुप आता आपल्याला जुडलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. बघा मस्तपैकी कुर्त्यांचा थाट केलेला आहे. बोला शांतेश्वरी माते की आई माऊलीचा.
तर मंडळी तुम्ही बघितलात नवीन शेवे गावातला आई शांतेश्वरी आईचा पालखी सोहळा कशा उत्साहाने साजरा केला जातो नवीन शेवे गावामध्ये आणि भरपूर धमाल गेली. माझाच अवतार तुम्ही बघितला असाल, पूर्ण गुलाल फटाक्यांची मेन म्हणजे तुम्ही आतिषबाजी बघितलीत या व्हिडिओमध्ये. आणि बहुतेक तरी जो लाईव्ह ऑर्केस्ट्रा लावलेला होता पूर्ण तो फार 4:30 वाजेपर्यंत चालू होता. भरपूर धमाली, एक नंबर होता. मला तर खूप मजा आली. आणि नक्कीच कमेंट करा कसा वाटला तुम्हाला व्लॉग. आणि आता या व्लॉगमध्ये मी असं करणार आहे, या ब्लॉगचा आपण पार्ट करणार आहोत. उद्या असणार आहे शेली पालखी, तर शेली पालखीचा आपण वेगळा व्लॉग करणार आहोत. जिथपर्यंत पालखी पोचत नाही तिथपर्यंत आपण पार्टमध्ये व्लॉग करणार आहोत. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलवर स्टे ट्यून राहा आणि आपले पार्टचे व्लॉग बघत राहा. बोला शांतेश्वरी माते की जय. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा.